करणारा आरोपी एलसीबीनं केला जेरबंद. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. शहरातील मुस्लिम नगरात झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाची चक्र फिरवत एका तरुणाला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरलेले 2 मंगळपोत आणि कानातले टॉप्स असा एकूण मुद्देमाल काढून दिला आहे. एक फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. शहरातील नॅशनल हायस्कूल जवळील मुस्लिम नगरात हाफिज तांबोळी यांचं निवासस्थान आहे. त्यांचा कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. चोरट्यानं त्यांचं घर फोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून ड्रॉवरमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जसा एकूण 1,24,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना 31 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान 3 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात काल सायंकाळी 6:30 वाजता चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मिळालेल्या गोपनीय माहिती आणि चोरी प्रकरणाची पद्धत लक्षात घेता शहरातील अंबिका नगरातील रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय वर्ष 19 याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. रियान याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. चोरी केलेली 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे 2 मंगलपोत, 56,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातले टॉप्स आणि 100 रुपये किमतीची लोखंडी टॅमी असा एकूण 96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपी रिहान उर्फ पोपण्या पठाण यांनी केली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल चेतन बोरसे, कर्मचारी प्रशांत चौधरी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. फरार झालेल्या एका संशयिताचा शोध सुरू आहे. दिनांक 31 मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे चोरीस गेलेले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ पोपण्या फरीद पठाण व फैजान उर्फ इन्या मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी 96,100 रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण याने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापपर्यंत फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अत्यंत तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत पाशवी बहुमत देऊन या सरकारला आपण सत्तेमध्ये बसवलं. आपल्याला अपेक्षा होत्या की या सरकार शेतकऱ्यांकरता काम करेल. शेतकऱ्यांची कर्जमाफीची एक घोषणा यांनी यांच्या जाहीरनाम्यामध्ये केली होती. परंतु 31 मार्चच्या 2 दिवस आधी अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आणि त्यात त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांचे कर्ज भरावे, सरकार कर्जमाफी करणार नाही. याचा अर्थ आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही हे सरकारने जाहीर करून टाकले. म्हणजे त्यांनी दाखवलेलं आश्वासन हे गाजर होतं की त्यांनी ह्यावेळेस पुन्हा एकदा प्रूव्ह केलेलं आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना यांनी आणली होती. आता जो 1 रुपयामध्ये पीक विमा मिळायचा तो आता मिळणार नाही अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये यांनी तरतूद केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23-24 आणि 24-25 या 2 आर्थिक वर्षामध्ये यांनी हप्ता हा राज्य सरकारकडून याच्याकरता भरला कारण यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं पाहिजे होती. परंतु आता निवडणूक होऊन गेली, आता यांचं काम होऊन गेलंय आणि म्हणून आता ही योजनाच बंद करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अत्यंत तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत पाशवी बहुमत देऊन या सरकारला आपण सत्तेमध्ये बसवलं. आपल्याला अपेक्षा होत्या की या सरकार शेतकऱ्यांकरता काम करेल. शेतकऱ्यांची कर्जमाफीची एक घोषणा यांनी यांच्या जाहीरनाम्यामध्ये केली होती.
परंतु 31 मार्चच्या 2 दिवस आधी अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आणि त्यात त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांचे कर्ज भरावे, सरकार कर्जमाफी करणार नाही. याचा अर्थ आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही हे सरकारने जाहीर करून टाकलं आहे. म्हणजे त्यांनी दाखवलेलं आश्वासन हे गाजर होतं हे त्यांनी ह्यावेळेस पुन्हा एकदा प्रूव्ह केलेलं आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना यांनी आणली होती, आता जो 1 रुपयामध्ये पीक विमा मिळायचा तो आता मिळणार नाही, अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये यांनी तरतूद केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23-24 आणि 24-25 या 2 आर्थिक वर्षामध्ये यांनी हप्ता हा राज्य सरकारकडून याच्याकरता भरला कारण यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं पाहिजे होती. परंतु आता निवडणूक होऊन गेली, आता यांचं काम होऊन गेलं आहे आणि म्हणून आता ही योजनाच बंद करायची हा घाट त्या ठिकाणी घातला जातो आहे. म्हणजे जसं पूर्वी आपण पीक विम्याचा हप्ता आपण भरायचो तसं पुन्हा एकदा 2500 रुपये आपल्याला आपले भरावे लागणार आहेत. तुमच्याकडे असो किंवा नसो पण तुम्ही भरा, ही राज्य सरकारचा आता आग्रह आहे. पूर्वी पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हा एवढा एकच ट्रिगर होता, परंतु नंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये अजून 3 ट्रिगर ॲड केले. त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हे ट्रिगरसुद्धा त्याच्यामध्ये टाकले होते. आता त्यांनी ह्या नवीन नियमाप्रमाणे हे तिघही ट्रिगर काढून पूर्वीसारखं फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित, म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळू द्यायची नाही, याच्याकरता सर्व घाट घातला जातो आहे. गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की आपण अग्रिम रक्कम पीक विम्याची सरकारकडे मागून आपण हक्काने मिळवून घेतली होती, कारण तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, आपल्याकडे पीक हातचं पूर्णपणे गेलेलं होतं. त्यामुळे पीक विमा मिळायपर्यंतची आम्हाला वाट बघायला लावू नका, 25% अग्रिम रक्कम आम्हाला द्या म्हणून आपण घेतली होती. पण आता या नवीन नियमाप्रमाणे अग्रिम रक्कम तुम्हाला मागता येणार नाही आणि सरकार देणार नाही, याचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केलेलं आहे. पीक विमा योजनेमध्ये विविध बाबींअंतर्गत जेव्हा 2024मध्ये भरपाई देण्यात आली, त्याच्यामध्ये कशी भरपाई दिली ते आपण एकदा मागच्या वर्षीचं समजून घेऊ. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 1455 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 706 कोटी, काढणी पश्चात नुकसान 141 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई 13 कोटी. आता या सर्व ट्रिगर्सपैकी फक्त पीक कापणी प्रयोग आधारित, म्हणजे ज्याच्यामार्फत गेल्या वर्षी 13 कोटी मिळाले होते, तेवढा एकच ट्रिगर ठेवायचा आणि बाकी सगळे ट्रिगर काढून टाकायचे. म्हणजे यांना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळू द्यायचा नाही, याकरता हा सर्व घाट घातला जात आहे. मागील 8 वर्षामध्ये पीक विमा कंपन्यांना 43,201 कोटी रुपये हप्त्यापोटी दिले गेले आणि तुलनेने ह्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना किती पैसे परत केले पीक विम्याचे, तर 32,658 कोटी रुपये दिले. म्हणजे 10,543 कोटी रुपये पीक विमा कंपन्याला त्या ठिकाणी फायदा झालेला. मग ह्या पीक विमा कंपन्या सरकारला निवडणुकांमध्ये, सरकारी खात्यांमध्ये, पक्षाला काय मदत करते त्याचा विचार तुम्ही करा आणि तो पैसा कोणाचा आलेला आहे, तो शेतकऱ्यांचा घामाचा पैसा हा त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना मिळालेला आहे. म्हणजे असं एकंदर जर आपण बघितलं तर हे काही योग्य नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती असेल की एकतर 1 रुपयामध्ये पीक विमा द्या हे सांगायला शेतकरी तुमच्याकडे आले नव्हते, तुम्ही स्वतःहून शेतकऱ्यांना दिलेलं होतं. त्यामुळे ती योजना आता तुम्ही बंद करू नये. 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणं हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांचा हिरावता जाता कामा नये. आणि जे ट्रिगर्स आपण 4ही ट्रिगर त्या ठिकाणी लावले होते, ते 4ही ट्रिगर शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर ते आवश्यक आहेत. आणि त्यामुळे त्या ट्रिगरला कुठेही हात न लावता त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे आणि अग्रिम रक्कम मिळणे, हे 4ही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आपण ठेवावा. शेतकरी मित्रांनो, माझी आपल्याला विनंती असेल की जर सरकार अशा प्रकारे आपल्या तोंडाला पानं पुसवायचं काम करत असेल तर उठाव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्हाला आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या सर्व लढाईमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत हा शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद.